2 संभाजी दिलेर खान प्रकरण, एक फसलेला कट. लेखक संजय सोनवणी. संभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिलं गेलंय. एकेकाळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती. त्यालाही जबाबदार तेव्हा उपलब्ध असलेली मर्यादित ऐतिहासिक साधने होती. पुढे नवनवी साधने प्राप्त झाली आणि संभाजी महाराजांची प्रतिमा जशी छंदीफंदी रंगवली जाते तशी वास्तवात नाही, हे इतिहासकारांमुळे लक्षात येऊ लागलं. वा.सी. बेंद्रे व कमल गोखले यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनामुळे संभाजी महाराजांवरचे बरेच आरोप बिनबुडाचे होते हे सिद्ध झालं. इथे आपल्याला संभाजी महाराजांच्या जीवनातील दिलेर खानाला जाऊन मिळण्याचा जो प्रसंग घडला त्या प्रसंगाची चिकित्सा उपलब्ध पुराव्यांवरून करायची आहे. आजवरच्या इतिहासकारांनी या प्रसंगाबाबत ही संभाजींची चूकच होती असं म्हटलं आहे. कमल गोखले तर म्हणतात, कारणे काही का असेनात, संभाजी मुघलांना मिळाला ही त्याने आपल्या आयुष्यात एक घोडचूकच केली, यात काही शंका नाही. थोडक्यात दिलेर खान प्रकरण संभाजी महाराजांच्या आयुष्याला आजही चिकटलेला काळा डाग आहे असं म्हणायला हरकत नाही. या प्रकरणाचे कसलेही स्पष्टीकरण इतिहासकार देऊ शकलेले नाहीत. याचे कारण त्यांची चूक नसून त्यांनी उपलब्ध पुराव्यांची एका अन्वेषकाच्या दृष्टिकोनातून छाननी केलेली नाही असं दिसतं. ते कसं हे आपण इथे पाहू. सर्व घटनाक्रम व पुरावेही त्यासाठी तपासून पाहू. सन 1670 साली सोयराबाईला मुलगा झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या आयुष्यात गृहकलहाचे पर्व सुरू झाले असे मानले जाते. राज्याभिषेक झाला तेव्हा संभाजी महाराज 17 वर्षांचे होते, तर राजाराम 4 वर्षांचा. राज्याभिषेकानंतर जिजाबाईंचा मृत्यू झाला. राज्याभिषेकामुळे गादीच्या वारसा हक्काचा प्रश्न निर्माण झाला असे कमल गोखले म्हणतात. पण यात गफलत अशी आहे की जरी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला नसला तरी राज्य अस्तित्वात होतेच. वारसाचा प्रश्न राज्याभिषेकाशिवायही निर्माण झाला असताच. राज्याभिषेकाच्या नियमाप्रमाणे थोरल्या पुत्राला युवराजपद मिळणे व त्याचा तसा अभिषेक होणेही क्रमप्राप्तच होते. Sample complete. Ready to continue?